3:30 झाले ते इथं. काय केलं, व्हिडिओ एडिट करून टाकला. आता ह्याच्या आधीचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना, आता ही व्हिडिओ टाकलाय त्याच्या आधीचा व्हिडिओ, ते व्हिडिओ अख्खा सगळा सकाळ धरणं काढलेला ना, सगळा एडिट केला आणि मग टाकला यूट्यूबवरती सोडला. आणि ती करत करत ह्या मोबाईलवरती ऑर्डर घेतल्या 7-8. आता चला तुम्हाला दाखवते काय चाललंय तिकडे. ते आता जरा डुकल्या यायला लागल्या होत्या, कारण का मी खिचडी खाल्लेली, साखर खाल्लेली, दही खाल्ली होती. पण म्हणलं म्हणू बाय गप झोपली ना तर मी जर एकदा झोपली ना मैत्रिणींनो, नानी किती वाजता उठते वा? 5:30-6 वाजता. एक तर मी झोपत नाही, आणि झोपली तर मग मी उठतच नाही असं आहे. आणि मग नाही उठल्यावरती तुम्ही ठोका टाकताना मला लय 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 आता ही 2 महिने लय बेकार आहे. मैत्रिणींनो, ही 2 महिने झोपायचं नाही अजिबात. आणि एकदा पावसाळा लागला का नाही, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी असते? त्या उन्हाळ्यात असतात का नाही? आम्हाला सुट्ट्या कधी असतात हो नानी? पावसाळ्यात. इकडं म्हातारी गडागुडू करायला लागली की मग सुट्टी म्हणू बायला. तोपर्यंत आता ही 2 महिने कसं उन्हाळ्याचा सीजन आहे ना ग आमचा, त्याच्यामुळं. आता डोळं झाकतात, डोळं बारीक झालेत, तुम्हाला दिसत असेल. आणि ती एक किरण नावाची बाई आहे बरं का, तिला मी माझ्या ह्याच्या वाचा करायची म्हणून ब्लॉक केली. आता वेबसिरीजचा भाग कुणी बघितला, तिकडं गेली बाई माझी वाचा करायला. तिला मी तिकडे बी ब्लॉक केली. रवी शिंदे फिल्म प्रोडक्शनची निर्माता आहे बाई मी, कारण का वेबसिरीजचं जे भाग पडतात ना ते रवी शिंदेनी मी दोघांनी टाकलेलं असते. तर तिथं वाचा करायला गेली, तिला वाटलं तिथं मोकळंच गावलं, तिला तिथं टाकली ब्लॉक करून. एकटीच नासकी बाई आहे ती. काय आहे बाप्पाने कुठल्या गोष्टीने तिचं नाव किरण ठुलतं काय माहिती. हिथं वाचा करायची, मला हिथं ब्लॉक करून टाकली. रेशमाच्यात वाचा करायची तिथं केली, वट्याच्यात करायची तिथं केली. तर राहिलं होतं फक्त तिला कोण वेबसिरीजमध्ये, आता तिथं केली. आता बोंबल कुठं बोंबलायची तिथं जाऊन. आणि तुला नसलं एकटीला नाही उरकलं तर अजून माणसं लावून बोंबल 2-4. एकटीला नाही उरकलं ना तर 2-4 माणसं लावून बोंबल, नाही तर अजून फेक ID काढून माझ्या नावाने बोंबल. मला काय फरक पडत नाही. आता मी काय तुला बिग घालाय मोकळी नाही. असू दे, चला 3:33 झाली, लागते कामाला. आणि कसं असतं माहिती आहे का, एक पडता काळ असतो किंवा एखाद्याचा दुःखाचा काळ असतो. एकदा त्या दुःखाच्या काळातनं माणूस निघलं का नाही बाहेर, कोणी किती बोंबाला काय फरक पडत नाही. तसं मला काय कोणाचा फरक पडत नाही. बिनधास्त झालेली बाई आहे मी, निवांत रिलॅक्स. आता लय रिलॅक्स झालेली बाई आहे मी, खरं तुम्हाला सांगते. माझ्यावर जरा कर्ज होतं त्याच्यामुळं, आणि जरा मी थोडी टेन्शनमध्ये होती, त्यामुळं मला हे गेलं वर्ष लय वाईट गेलं. आता कोणी नादीच लागू नका माझ्या, मी परत नाही एकदा आता नादी लागाय मोकळी झाली सगळ्यांच्या. होय नानी? आणि हां, मला काम आता पाय भाजायला लागलं. तुम्हाला ताईने लाडू बांधलेला दाखवलं मी. आता खोबऱ्याचा खिस वगैरे भरती. मगाशी खोबऱ्याचा खिस करताना व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ झाला उभा, त्यामुळे तो काही टाकता येत नाही. यूट्यूबला आडवा व्हिडिओ लागतो. ही आहे खोबऱ्याचा खिस, तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. हो का, हा खिस आहे मैत्रिणी. हा सगळा टाकायचा आहे. आता 5:30 वाजल्यातच जमायत्या. आता जेवढं आतापर्यंत उरकलंय तेवढं कुरिअरवाल्याला फोन करायचा. आणि अजून लई काम आहे, धुणं धुयचं आहे. आणि लेकीला मी हाक मारली नाही आज, तिला मी म्हणलंच नाही प्लॅनमध्ये बोलवायचं, तर लेक आली नाही. हाक मारली तर येते, नाही मारली तर नाही येत. हळद काय मी तयार केली नाही, भरली नाही, फक्त हो का तरी बी हळदीने हात पिवळं चुटुकन माझा आका गाऊन बी पिवळा झालाय. ते काळं गाऊन त्याच्यामुळं घालते मी, पण सारखं काळं घालून बी पार इजत जायचं काम झालंय म्हणून घालत नाही. आता जरा पाणी पिते आणि लेकीचा काय समाचार चाललाय ते बघते. चला रुबी, ए बाळा, मालकीन कुठे गेली तुझी? छोटी मालकीन कुठे आहे तुझी? हो का, इकडे शिगळी काढून फेकून दिली, जाऊ दे तिकडे मरू दे.
वैतागच नको. अहो राग वैताग नवऱ्याला मी म्हणलं शिगडी बाजूला काढा म्हणून मला वाटलं नवरा म्हणून गॅस भरून आणतो. हे नवराने शिगडी काढली लगेच. दाजीने लगेच शिगडी काढली. आणि गणेश म्हणला अहो पप्पा शिगडी कशाला काढताय. मम्मी चिडून बोलली. पप्पा म्हणतात नाही रे त्याने शिगडीच काढायला लावली. पण काढू दे आधी. पप्पाने लाईटीची पाईपलाईन केली. हा हो का सोपंच नाही मैत्रिणींना. अगं नवऱ्याने पाईपलाईनच केली माझ्या. हो का अशी केबल अशी पॅक चिटकावली. आता जणू काही कवाच काढायची नाही. आता ह्याच्यावरच मी स्वयंपाक करायची. हा मग काय आता काय हो आता काय अक्कल बंद झाली आहे. जाऊ द्या असू द्या. बरं आता चेक करा आम्हाला ह्या गोष्टी दमून गेलो आम्ही. काय तुला मी आज हाक नाही मारली प्लॅनमध्ये तुला खरं सांगाड्या. मग असं तुला वाटलं नाही का बाबा आय हाक मारे नाही. नाही ती काय बी असू दे पण तुला नाही का वाटलं आय हाक मारे नाही. तू ते अभ्यास कर काही कर. हा एसी लावून मस्त चाललंय पुस्तकं मोहर घेऊन. काय मी चित्रकला नव्हती सादर करत. नाही ते तुला वाटत होतं कवा बी असं हाका मारू शकते कवा बी अशी धाड पडू शकते मम्मीची. छानपैकी असा एशी बिशी लावून मस्त आमच्या खोलीत कुरी येत सुद्धा नव्हतं 6-6 महिने. पहिली गोष्ट ही माझ्या आईचं आणि बाप्पाचं घर त्यामुळे मला कुणी सांगायचं नाही ही ह्याची रूम. पण अहो माझ्या रूम मध्ये कुणी 6-6 महिने येत नव्हतं. अक्षरशः खोटं सांगत नाही. लाईट नव्हती ह्या खोलीत. बांगला बांधल्यावर ह्या खोलीत लाईट किती दिवस नव्हती ग. 1.5 वर्ष. काय काय नव्हतं. ती पण का नव्हती का तर इथं काहीच नव्हतं फक्त मग हातरून टाकून झोपायचं. लाईट नव्हती कपाट नव्हतं दिवाण नव्हतं पडदं नव्हतं. ते आलं त्याच्यानंतर बेड आला. आणि हलकं कपाट घेतलं 16,000चं ही कपाट घेतलं. भारीतलं कपाट नाही घेतलं. पैसे नव्हतं म्हणून. कपडे ठेवायची जागा नव्हते. माझ्या साड्या कुठं असायच्या नव्या वर ठेवायची साड्या मी. हा दिवाण नव्हता. दिवाण नंतरनं घेतला. पडदे नंतरनं बसवले. ही कपाट आधी घेतलं 16,000चं येडवाकडं. नंतरनं दिवाण घेतला त्यांचा पाय मोडल्यावरती. ही बेडचं कलर आणि कॉम्बिनेशन आहे ना ती आमच्या रूम मधलं कपाट आहे ना त्याला मॅच होतंय. असू दे हो दे कसलं होती काय प्रॉब्लेम नाही. तू करच्या. कुरिअरवाल्यांचा फोन आला. आता हे लाडू आहेत ना मैत्रिणींनो लगेच भरायच्यात इथं. हे खारीकचे इथं. हॅलो हो हाय की या. हा या निघा या. झालं चाललंय लास्ट अजून एवढं राहिले. भैया घरी आलेत तरी पण आणखीन मम्मीचं पॅकिंगच करायचं चाललं. थोडे लवकर आले का. ते वातावरणच असं की 5 वाजले की आभाळ येते. पावसाचं काय खरंय. चिटको पटपट. हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये लय वारक दिसत असेल पण ही तर लय ताण देतं पॅकिंगला. व्हिडिओ मध्ये म्हणत असताना हाय असं काय लय पॅकिंग केलंय पण ते असं काय सकाळ धरणं हिथंच हाय मी. लाडू कर केलेलं सगळं संपलं. खजूरला ड्रायफ्रूटचं अर्धा किलो होतं अजून आणि ते कमीच पडलं हो का. आता काय करायचं 100 हा 3-4 ना 3-4 नाही 100 ग्रॅम कमी पडलं. मग 25 ग्रॅमचं एक. हॅलो बरं चालू द्यायचं. माहिती की एड्रेस कंफर्म करवाना है सर. पण अर्जंट नाही भाऊ 4-5 दिवसांनी मिळते चालेल ना. 0077 हो ओके. नियर बाय स्टेशन कौन सा गिरेगा आप लोगों को. हो मसाला आहे नहीं मसाला तेच आहे ना रे आपला. तोच आहे 800 रुपये. पाठवतो मी मसाल्याचं मग मसाला तरी पाठवून द्या मग सांडग्याचं नंतर पाठवतो. चालतंय की सांडग्याची बी ऑर्डर परत टाकून ठेवा. आता मसाल्याची टाका. हो सांडग्या कसं किलो आहे. 450. ठीक आहे मग आता त्याचे 450 पाठवायला लागतील ना मसाल्याचे. अर्धा किलो ना. हा हो चालतंय. चालते पाठवतो. ओके 50 कुरिअरचे 400 मसाला. बांधील गिराईक.
नंतर पांदेल गिरायचं. आता ह्यात मध्ये भरली मी लसूण चटणी आणि शेंगदाणे लाडू. मम्मी गणेश ना गावात 2 किलो नाही लसूण चटणी भरायची. निमगाव केतकीचं पाणी तुम्हाला उद्याच्या नवीन मोनाच्या मेवणीने ही वैभव आहे ना, वैभवच्या काकाने ऑर्डर टाकली 2 किलो लसूण चटणीची. 2 किलो त्यांच्या मित्रांनी सगळ्यांनी मिळून टाकली. पहिल्यांदा पावशेर नेली, त्या दिवशी परत आबाच्या वर्ष सगळं झाल्याच्या नंतर न तुम्हाला वाटत असं आम्ही तुम्हालाच लाडू विकतो काय, तुम्हालाच नाही विकत, आम्ही पण खातो. आता इकडं गमेल्यात लाडू एवढं केलेलं एवढं राहिलं आणि सुंदर असा हा शेंगदाण्याचा लाडू घेतला. त्याच्यामुळे मी अशी लाडू गते. मी किती म्हणलं ना नाही खायचं म्हणू बाई, आवरू शकत नाही. भूक लागलेली असती कडाक्याची. त्या तावा तिथं गमेल्यातले लाडू असतात. वजनाचं काही होऊ दे तिकडं, पण लाडू खाऊन घ्यायचा. आपल्याला सुंदर दिसून काय कुणाला दाखवायचं नाही आता. खावा आता, गुटगुटीतच छान दिसतं. प्रत्येकाला एक वेगळी समज असते. तुमची तब्येत कमी झाली का नाही की तुम्ही नाही व्यवस्थित मी अशीच छान दिसते, मला कळलं. मध्ये बघितलं तर नव्हतं काय विशेष. निघालं मैत्रिणींना पार्सल तुमची. निघाली यस. पार्सल निघाली. आता पुन्हा मुंबई, उद्या सर्वांना मिळणार. बँगलोर, गुजरात 4 दिवसांनी. 3 दिवसानंतर बँगलोर, गुजरात. आज गुजरातची 5 किलोची ऑर्डर आहे. गुजरात परवा दिवशी 100% बँगलोर, तामिळनाडूची 2-3 ताई साहेबांचे आहेत. बँगलोरची. गणेश पार्सलवाले गेले. 7:30 वाजल्यात. आता बसलो इथं मायली की 2 जणी. आणि मला इथून पुढं माझ्या हात पायाला धावतं अगं मैत्रिणींना. मला कामच करू वाटत नाही. बस की बाई, सकाळी 7 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत संध्याकाळी काम. बरोबर आता किती बघा 12-13 तास होऊन गेलं. सकाळचं काम चाललंय. कामावल्या बाया पण 5:30ला सुटून जाते त्या. अजून काम चाललेलं असतं. अजून सांडगं घरात न्यायच्यात इथं. धुण्याची बादली तर पायरीवरच आहे. तिथं धुणं तर धुतलंच नाही, ते झालंच नाही धुलं. तसंच आहे. तुमरे नवरा फोन नाही उचल रे. आता उद्या काय करायचं माहिती आहे का? आता उद्या ऑर्डरी पॅकिंग एवढ्या नाही करणार, कारण का उद्याच्याला मसाला नाही टाकाय. मग आता उद्या हिरवळ मसाला करायचा आहे. ताई तुमचे आहो फोन उचला. नानीला सांडगं करायला लावायचं इथं. त्यामुळे उद्या हिरवळ मसाला भाजू लागायचा ताईंना त्यांना आता. होय सूरज खातोय कुठं? नाही समीक्षा आहे. आणि ते त्यांच्या कोण आहे सोबत काय माहिती, फोन कर की मग. बहुतेक कुठे असेल.